नमस्कार मैत्रिणींनो, स्टार्ट करूया आजचा एपिसोड। रणदिव्याच्या घरामध्ये मंगळागौरीचा खेळ चालू असतो, पण ऐश्वर्याचं लक्ष त्या खेळामध्ये नसतं। तिचं लक्ष त्या झुंबरकडे, जानकीकडे आणि लताकडे असतं। लता एका जागेवर बसलेली असते। तिच्याजवळ ती जाते आणि म्हणते, तुम्ही इथं का बसलाय? इथून उठा आणि तिकडे बसा आणि तुमच्या सुनेबरोबर खेळा, चला। ऐश्वर्या लताला बरोबर झुंबर खाली नेऊन बसवते। नंतर खेळ सुरू होतो सासा सुनांचा आणि सगळ्या जणी म्हणतात, तुझ्या तीन सुना आहेत ना, त्या तिन्ही सुनांसोबत खेळा। आणि सुमित्रा आई म्हणतात, नाही, मला 3 नाही तर 2च सुना आहेत आणि ही जानकी या पार्वतीताईची सून आहे। सुमित्रा आई जानकीला म्हणतात, तू जा तुझ्या सासूसोबत खेळ। आणि हे ऐकून अवंतिकाला आणि जानकीला खूप वाईट वाटतं आणि जानकी रडत असते। अवंतिका तिच्याकडे पाहत असते। सुमित्रा आई अवंतिका आणि ऐश्वर्याबरोबर फुगडीचा खेळ खेळत असतात आणि नंतर ऐश्वर्या म्हणते, आपण आता तो का ग हा खेळ खेळायचा का? सुमित्रा आई तिला खेळामध्ये म्हणतात, का ग तू माझा मुलगा हिरावलास, माझं घर तोडलंस, अशी तिच्यावर आरोप लावत असते। आणि लता हे सगळं पाहत असते, जे की तिला सहन होत नाही आणि म्हणते, माझी मुलगी किती सहन करत आहे। आणि ती उठून जाते। जानकीच्या दोन्ही गालावरून हात फिरवत डोळ्यात पाणी येऊन ती रडत रडत म्हणते, नाळ तुटे ना रक्ताची बाई रक्ताची, पुन्हा होणार भेट मायलेकीची असं म्हणते। आणि ऐश्वर्या तिने जे झुंबर बांधलेलं असतं, जे लूज केलेलं असतं, ती बरोबर दोघीच्या डोक्यावर सोडणार। ऐश्वर्या मनाशी म्हणते, जानकी ही तुझी आयुष्यातली सगळ्यात शेवटची मंगळागौर असणार आहे असं म्हणते। तो धागा खूप जोराचा खेचते। बघू आपण उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे। असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। भेटूया आपण उद्याच्या भागात।